नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपडूजमध्ये स्वागत आहे. भारतीय रेल्वे विभागामध्ये आता 312 पदांची पदभरती निघालेली आहे. यामध्ये तुम्हाला लागताच 19,900 पासून ते 44,900 पर्यंत प्रति महिना वेतन सॅलरी भेटणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाअंतर्गत जी पदभरती निघालेली आहे ती जर नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर सुद्धा लिंक देत आहे. तुम्ही ती पण व्हिडिओ नक्की बघा किंवा चॅनलमध्ये जाऊन सुद्धा बघू शकता. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही महाराष्ट्रामधून कोणत्या जिल्ह्यातून माझ्या व्हिडिओ बघतात, कारण की त्या जिल्ह्यामध्ये ज्या नवीन भरती येतील त्याची मी अपडेट तुम्हाला देतच राहीन. तर चला आजच्या भरतीकडे वळूयात. बघा स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. तर बघा, ही भरती भारतीय रेल्वे विभागाअंतर्गत निघालेली आहे. यामध्ये विविध पदे असणार. पदसंख्या असणार आहे 312. तुमचं जॉब लोकेशन हे ऑल इंडिया असणार आहे. साधारण तुमचं बघा लेवल हे 2 पासून ते लेवल 7 पर्यंत असणार आहे. ॲप्लिकेशन मोड हा पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. बघा आता यामध्ये कोणकोणते पदे असणार आहेत. तर सर्वप्रथम येथे पद असणार आहे ज्युनियर ट्रान्सलेटर. याचं पे लेवल 6 असणार आहे आणि यामध्ये 202 जागा येथे रिक्त असणार आहेत. त्यानंतर लॅब असिस्टंट ग्रेड 3चं पद असणार आहे. यामध्ये लेवल 2 पासून तुम्हाला पेमेंट भेटणार आहे. 39 जागा येथे रिक्त असणार आहेत. त्यानंतर सेफ्टी अँड वेलफेअर इन्स्पेक्टर या पदाकरता पे लेवल हा तुमचा 6 असणार आहे आणि 24 जागा येथे रिक्त असणार आहे. त्यानंतर चीफ लॉ असिस्टंट या पदाकरता तुमचं पे लेवल हे 7 असणार आहे आणि 22 जागा येथे तुम्हाला रिक्त असणार आहे. त्यानंतर बघा सिनियर पब्लिक सिटी इन्स्पेक्टर या पदाकरता तुमचं पे लेवल हे 6 असणार आहे. इथे 15 जागा तुम्हाला इथे रिक्त असणार आहे. त्यानंतर बघा पब्लिक पदाकरता पे लेवल 7 असणार आहे आणि पदसंख्या असणार आहे 7. सायंटिफिक असिस्टंट पे लेवल 6 असणार आहे, 2 जागा रिक्त असणार आहेत आणि सायंटिफिक सुपरवायझर या पदाकरता पे लेवल 7 असणार आहे आणि 1 जागा रिक्त असणार आहे. अशा मिळून 312 जागांची पदभरती असणार आहे. बघा आता तुमचं सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे. सर्वप्रथम तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. त्यानंतर तुमची स्किल टेस्ट होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन तुमचं होणार आहे. बघा तुम्हाला सिलेबस काय राहणार आहे. तर पहिल्यांदी पर्सनल ॲबिलिटीचे जे तुम्हाला 50 प्रश्न असतात 50 मार्काकरता. जनरल अवेअरनेस 15 प्रश्न 15 मार्काकरता. जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगचे असणारे 15 प्रश्न 15 मार्कासाठी. मॅथमॅटिक्स 10 प्रश्न 10 मार्कासाठी आणि जनरल सायन्स 10 प्रश्न 10 मार्कासाठी असणार. अशा मिळून तुमचा 100 मार्काचा पेपर होणार आहे. तो तुम्हाला 2 तासामध्ये कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा आता तुम्हाला ॲप्लिकेशन करण्यासाठी फी किती लागणार आहे. जनरल OBC आणि EW करता 500 रुपये फी असणार आहे आणि रिफंडेबल तुमची 400 रुपये होणार आहे. त्यानंतर बघा SC ST यांच्याकरता 250 रुपये फी असणार आहे आणि रिफंडेबल होणार 250. फिमेल आणि EBC यांच्याकरता सुद्धा 250 रुपये फी असणार आहे आणि रिफंडेबल होणार 250. बघा असे कोणते डॉक्युमेंट आहे जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. तर सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल. त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुमचं 10वीचं 12वीचं आणि जे तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केले किंवा डिप्लोमा कंप्लीट केलं त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. बघा आता ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार. ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 30 डिसेंबर 2025 पासून चालू झालेली आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 29 जानेवारी 2026 असणार आहे. ॲप्लिकेशन जी तुमची फी असणार आहे ती तुम्ही 31 जानेवारी 2026 पर्यंत भरू शकता. मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक ज्या त्याची ऑफिशियल PDF लिंक दिलेली आहे. जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार त्यांना नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा.